स्पोर्ट्स अनगाव. दोन मातब्बर संघ नाणेफेकीचा कौल झालाय आणि महापोलीस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि एक वेगळा निर्णय पाहायला मिळाला. कारण की पहिल्या दोन मॅचमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं, पण इथे अनगाव महापोलीस संघाने निवडले ती फलंदाजी आणि दोन सलामीचे फलंदाज सज्ज होत आहे. एका बाजूला जर्सी क्रमांक 17 अरबाज पटेल, तर एका बाजूला आहे या संघाचा कर्णधार जर्सी क्रमांक 25 जिशान आणि गोलंदाज सज्ज होत आहे षटक क्रमांक पहिलं घेऊन अनगाव संघाकडनं संतोष. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक असेल, हवे चेंडू आणि अरबाज पडेल बॅक टू दी डगआउट, गोल्डन डकचा शिकार. तर नवीन फलंदाज इर्शाद मैदानाकडे जाताना पाहायला मिळतोय. यस, अरबाज पटेल मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी फटका फसला आणि यस झेल घेतली जाते तिकडे आपल्याला पाहायला मिळाली बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये. यस, आमचे पंच जे होते पंचांच्या बाजूला जेल कलेक्ट केली गेली आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला जाऊन पोहोचलाय जिशान आणि नॉन स्ट्रायकर एंडला इर्शाद. गोलंदाज संतोष पहिल्या चेंडूवरती दिलाय झटका आणि पहिल्या चेंडूवरती मिळाला विकेट. या सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू इथे वेगवान ते सरळ चेंडू होता, सरळ निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये, बीट केला जातोय, फसवलं जात आहे. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 0. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय संतोष आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू पुन्हा एकदा जिशानच्या कानाजवळ निघून गेलाय आणि आता मात्र जिशानला आव्हान करतोय की यस जागते रहो, कारण की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी तेवढीच घेतली होती, चेंडूला वेग देखील तेवढाच होता आणि जिशानला कुठेतरी मिळालाय चकवा आणि यस सूर्यदेवता आता मात्र उन्हाचा तडाखा देतोय. यस, एकच अपेक्षा करू का सूर्यदेवता आजच्या दिवसामध्ये चमकायला पाहिजे, कारण की जर मैदानामध्ये पाऊस आला तर खराब परिस्थिती होईल. पुण्याच्या एकदा गोलंदाज सज्ज होतोय संतोष आपला पुढचा चेंडू घेऊन. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 0, म्हणजे कुठच्या प्रकारचं खातं अजूनपर्यंत उघडलेलं नाहीये. टिचून गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू संतोषाचा. हा चेंडू इथे मात्र दिशा दिली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जातं महापोलीस संघाचं जिशान याच्या बॅटमधनं. यस, कर्णधार आहे आणि कर्णधार त्या प्रकारचा खेळ देखील खेळतोय मैदानामध्ये. यस, 2 चेंडूंना वेट केला, तिसऱ्या चेंडूवरती प्रहार न करताना मात्र एक सिंगल धाव घेतली गेली आणि त्याच्या जोरावरती स्ट्राईक रोटेट केली आहे. आता मात्र इर्शाद स्ट्रायकर एंडला. गोलंदाज संतोष मात्र पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू इथे निघून गेला, यश रक्षकाच्या हातामध्ये पीठ केला जातोय आणि गोलंदाज काय गोलंदाजी करतोय त्याचं उदाहरण देतोय. यस, मला माझ्या संघाकडनं का पहिली गोलंदाजी हाताळली दिली आहे, पहिल्या गोलंदाजीवरती मला का प्रमोट केलंय, ती काची उत्तरे मैदानामध्ये प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक चेंडू म्हणजे एक वेगळा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना महापोलीस संघ कुठेतरी बॅकफुटला आहेत. पुढचा चेंडू. हा चेंडू उडवलाय हवेत, मिस टाइम स्ट्रोक आणि पॉवर प्लेच्या गोल ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉलक करतोय विकेट क्रमांक 2 हादरा. कमॉन डीजे. पावर हायलाइट बर निलेश भाऊ चेलार, त्याच्या शब्दात पावर हायलाइट बर निलेश भाऊ चेलार, त्याच्या शब्दात पावर हायलाइट बर निलेश भाऊ चेलार, त्याच्या शब्दात पावर. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये सिनियर आसिफ सज्ज होतोय. यस, आसिफ आता काय करेल, कारण की आसिफचा जर विचार केला तर अनेक वर्ष याने क्रिकेटला दिलेत आणि क्रिकेटच्या पाठीमागचा प्रेम देखील खूप मोठा आहे आणि सातत्याने चांगला क्रिकेट खेळत आलाय. पण या वर्षीचा जर विचार केला तर महापोलीस संघ अगदी ज्या प्रकारे अनेक वर्ष महापोलीस संघाचा जो दबदबा होता तो थोडासा कमी पाहायला मिळालाय. पण येणाऱ्या वेळामध्ये महापोलीस संघ पुन्हा एकदा पलटवार देईल का, संघ गाजवेल काय. यस, मैदानामध्ये आसिफ सज्ज झालाय, 17 नंबरची जर्सी त्याच्या समवेत आहे फलंदाज जिशान. 2 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 1.
फक्त एक धावसंख्या फलकावरती. आणि पंचांचा जर विचार केला तर पंचांनी इशारा केला, षटक समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट 1 धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करताना. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना संतोष याने काय गोलंदाजी हाताळली गेली. गोलंदाज गणेश सज्ज होतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन. स्ट्रायकर एंडला सिनियर आसिफ. हा चेंडू बॅकफुटला गेले, चेंडूला दिशा दिली फक्त. शॉट मिळवण्याच्या रिजन मध्ये रनआउटची संधी. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडूला कलेक्ट करून थोडा वेळ हातामध्ये ठेवला होता, पण ज्या पद्धतीने कलेक्ट केला त्याच वेगाने जर फेकला असता स्टमांवरती तर आसिफ हा देखील धोक्यात आला असता. कारण की आसिफ रन न धावता चेंडूकडे बघत होता, त्याच्या कारणामुळे मात्र त्याची धावण्याची गती कमी झाली होती. हो, यावेळेस क्लीन बोल्ड यस्त्या उद्ध्वस्त. प्रशांती शेलार सांगतोय आज झाला ना असा कोणी होणार नाही. प्रशांती शेलार सांगतोय आज झाला ना. तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 2 या आकड्यावरती. यस, आणि विकेटचा जर विचार केला तर 3 विकेट मैदानाच्या बाहेर, ज्यामध्ये अरबाज पटेल, जिशान आणि इर्शाद हे 3 मोठे झटके पाहायला मिळाले आपल्याला मापोली संघाकडनं. यस, अनगाव संघ स्टेबल आहे आणि आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांचाच बोलबाला चालू आहे आतापर्यंत देखील. कारण की कुठलाच फलंदाज या मैदानावरती एक चांगली कामगिरी करू शकला नाहीये. कुठल्याच फलंदाजाने आजच्या या दिवसामध्ये वैयक्तिक 15च्या वरती धावा बनवले नाहीयेत. म्हणजे विचार करा गोलंदाजांची काय ताकद आहे इथे. हा चेंडू अगदी खोल टप्प्याचा, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याची गरज होती की काय. यस, हातामध्ये जरी हा चेंडू दिला असता आणि बॅकअप होता चांगला, चेंडू लावू शकला असता, पण इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी संधी गमावली गेली आहे. आणि एक जीवनदान नक्कीच अरमान याला मिळेल. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन अरमान पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला आसिफ सिनियर. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज गणेश अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पुण्याच्या एकदा सज्ज होतोय गणेश पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू चांगल्या पद्धतीने मैदानाला गुदगुळ्या करत लॉंगऑफच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. मिसफिल्ड, चुकी आणि चुकीला माफी नाही. दगडी चाळीमधून आवाज आलाय. निघून गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. कमॉन जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही. धन्यवाद डीजे. नंतर यापुढील होणारी मॅच जय हनुमान खांडपे संघ आणि आई गावदेवी वारेट या दोन्ही संघांना विनंती करेल नाणेफेकीसाठी यायचंय. आई गावदेवी वारेट संघाचा कर्णधार आणि जय हनुमान खांडपे ही मॅच बघण्यासारखी असेल मित्रांनो. कारण की या मॅच मध्ये बॅटल खूप मोठा आहे. दोन्ही संघ मात्र बघ, एका बाजूला खांडपे तर एका बाजूला वारेट. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. मिसफिल्ड पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. हा चेंडू लॉफ केलाय. चेंडूला हवेमध्ये आहे. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे धाव मिळेल ती 1 आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती 7 या आकड्यावरती. या चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. धावसंख्या 7, विकेट डाऊन होत आहेत ते 3.
यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश. पुढचा चेंडू. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये निघून गेला अगदी स्टंपांच्या जवळनं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता हा कशा प्रकारचा चेंडू हाताळलाय. शफल केला होता आणि ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू कुठेतरी खालवर राहिला, त्याच्या जोरामुळे फलंदाजाच्या बॅटवरती आला नाही. यस चेंडूचं प्रेडिक्शन कॅल्क्युलेशन प्रॉपर होतं आसिफच्या माध्यमातून, पण हा चेंडू खालती राहिला. यस हा चेंडू मला आठवेल यस 1983च्या वर्ल्ड कप मध्ये असा चेंडू पडला होता आणि त्या चेंडूवरती मॅच देखील टर्न झाली होती. यस पण त्या गोलंदाजाला त्यानंतर विचारला की हा चेंडू तू कसा हाताळला, तो बोलला मला देखील माहिती नव्हतं हा चेंडू कसा पडला. आणि त्यानंतर मॅच मध्ये टर्न झाला आणि इंडियाने तिथे कमबॅक केला होता. पण इथे अनगाव संघ कमबॅक करेल की काय. गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन सुमित सज्ज होतोय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मंद गतीने 7. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस खूप पाहायला मिळाल्यात. सिनियरचा जरी आजचा गट असेल तरी पण त्या प्रकारचा खेळ झालेला नाहीये. हा चेंडू हाताळण्याताना थोडाशी चुकी झाली आपल्या गोलंदाजीवरती. शेवटच्या क्षणी कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन सुटलं, त्याच्या जोरावरती एक चांगली पाहायला मिळालं की चेंडू हाताळला नाही. कारण की जर चेंडू हाताळला असता तो चुकीचा चेंडू पडला असता आणि समोरचा फलंदाज त्या चुकीच्या चेंडूची वाट बघत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू अपस्टंपच्या खूप जास्त बाहेर. पंच वळलेत आणि पंचांनी इशारा केलाय की हा वाईड चेंडू असेल, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढते. मग हा चेंडू कशा प्रकारे हाताळला होता, शपळ देखील केलं होतं पण खूप जास्त बाहेर वाईडिश लाईनच्या, आणि त्याच्या जोरावरती एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. कुठल्याही प्रकारचा चेंडू आतापर्यंत हाताळलेला नाहीये, म्हणजे षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असेल. यापुढील होणारी मॅच वारेट आणि खांडपे दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघा चुकी गोलंदाजाकडनं पावलांवरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही की काय, की मैदानाला थोडासा त्याला मैदानामध्ये सेट होता येत नाही असं काहीतरी होतं की काय मैदानामध्ये. पण कुठेतरी पावलांवरती धावताना त्याच्या रनिंगमध्ये चुकी येते. त्याच्या जोरावरती मात्र वारंवार पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत. बघूयात पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, फायदा उचलता आला नाही, प्रॉपर टायमिंग करता आला नाही चेंडूला. नक्कीच डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फेकीपर्यंत 2 धावा या चांगल्या प्रकारे जमवल्या गेल्यात. यस रनिंग बिटवीन द विकेटचा जर विचार केला तर तालमेल दोघांचा खूप सुंदर आहे. त्याच्या जोरावरती 2 धावा अंकित केल्यात आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 10 या आकड्यावरती. जुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केलाय. 3 विकेटच्या नुकसानवरती 10. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. मापोली संघ इथून आक्रमकता जर झाला, मोठे फटक्यांच्या शोधामध्ये जर गेला तर या वातावरणाच्या नुसार मी एवढंच म्हणेन की 4 षटकांमध्ये 30 धावा देखील परिपक्व असू शकतात, आजचं वातावरण जर गृहीत धरलं तर. हा चेंडू चांगला चेंडू होता, तेवढा लॉफ करता आला नाही, बॅटच्या पट्ट्यावरती घेता आला नाही. आडव्या पट्ट्याचा हा फटका पाहायला मिळाला. फेकीपर्यंत 1 धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती सिनियर आसिफ आपल्याकडे स्ट्राईक घेतील. मी असंच म्हणेन की आसिफ जिथपर्यंत स्ट्रायकर एंडला जेवढं राहील तेवढा फायदा नक्कीच मापोली संघाला होईल, कारण की प्रत्येक चेंडूवरती तो झटायचा प्रयत्न करेल, प्रत्येक चेंडूवरती तो स्वतःचे 100% देण्याचा प्रयत्न करेल. भले मग त्याला परमेश्वर लाभो या ना लाभो, तो प्रयत्न करत राहील. पण इथे मात्र प्रयत्नाने झुंज देताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3रा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज सुमित सज्ज होतोय 3रा चेंडू घेऊन. सुमित पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू सरळ दिला होता आणि या चेंडूवरती काय होईल तर येतोय षटकार. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं. धन्यवाद डीजे. यस जर अरबाजने
माफ करा, आसिफने जर षटकार हॅट्रिक मारली तर सैफ कडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यस सैफ हा देखील इथपर्यंत पोहोचलाय. एक धडाकेबाज फलंदाज वकी स्पोर्ट्स मापोली ए संघाचा पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय जर षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली तर. या सुमित पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन सिनियर आसिफच्या विरोधात. बघा चुकी पुन्हा एकदा वारंवार. हा मैदानामध्ये दबाव आहे की काय गोलंदाजावरती, पण मी असंच म्हणेन गोलंदाजाला दबाव घेण्याची गरज नाहीये कारण की स्टेबल आहे संघ. अगदी तिसरं षटक चालू असताना 17 धावसंख्या एवढा काही मोठा नाहीये आणि त्या जोरावरती जरी दबाव घेत असेल तर कुठेतरी स्वतःला सावरावं लागेल कारण की दबावामध्ये खेळणारा गोलंदाज जर दबावात असेल तर नक्कीच समोरचा संघ फायदा उचलेल. हा चेंडू उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक असेल, खेळाडू तैनात आणि दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ हे आपण ऐकलं होतं, आज बघायला देखील पाहायला मिळालंय. नक्कीच 2 धाबा अंकित केल्या जातील आणि या 2 धाबेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावरती. एक जीवनदान आयुष्यमान भवाच्या रूपात मिळतोय. यस राहुलजी भगत यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकांसाठी. यस असं वाटतं की गोलंदाजाचं प्रेशर क्षेत्ररक्षक घेतात की काय. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. पुढचा चेंडू हा मात्र पंचांचा इशारा येईल, वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. संख्या फलकावरती पाहायला मिळते 20. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा काय घडतंय मैदानामध्ये कळत नाही. काय गोलंदाजावरती जर प्रेशर असेल तर मी एवढंच म्हणेन की कर्णधाराने तिथे जावं आणि कर्णधाराने त्याला काहीतरी कानमंत्र द्यावा कारण की जर प्रेशर असेल तर कर्णधाराला बोलण्याचं हे त्याचं काम असेल. नक्कीच जर विचार केला तर हे एक षटक हाताळताना 10 मिनिटं जवळ आतापर्यंत कालावधी झालाय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही कारण की चेंडूची गती कुठेतरी टप्पा पडल्यावरती स्लो झाला होता. स्लो राम चेंडू होता आणि त्याच्या जोरावरती एकच धाव असेल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जवळ जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सुमित. यस दरम्यान मी विनंती करेल आपला जो ग्रीन पट्टा आहे त्या ग्रीन पट्ट्याच्या आतमध्ये कुठलाच प्रेक्षक वर्ग राजा प्लीज येऊ नका. ग्रीन पट्ट्याच्या बाहेर राहा कारण की लाईव्ह मॅचेस आहेत ते थोडंसं विचित्र दिसतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुल केलाय, चेंडूला पाठीमागे खेळाडू तैनात आणि चुकी झाली खेळाडूकडनं. टिकून गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर चौकारासाठी आणि या 4 धावेच्या जोराने हा षटक खूप जास्त मागणं ठरला. या षटकामध्ये टोटल धावा जोडल्या गेल्या त्या तब्बल 18. 18 धावा जोडल्या गेल्या या षटकामध्ये. बघा किती मागणं ठरलं हा षटक कारण की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या फक्त 1, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि इथे मात्र 18. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 25.
षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी सागर गोलंदाज सज्ज होतोय. यापुढील होणारी मॅच मी पुण्याच्या एकदा विनंती करेन टीम खांडपे संघाचा कर्णधार आणि टीम वारेट संघाचा कर्णधार. तर गोलंदाज पुण्याच्या एकदा सज्ज होतोय. सागर शेवटचं अंतिम शतक घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतोय सिनियर आसिफ. पहिला चेंडू, हा चेंडू लाफ केलाय अगदी पंचांच्या डोक्यावरनं. स्टेट ड्राईव्ह हा चेंडूला खेळून काढला होता. डाऊन दी ग्राउंड रनआउटची संधी आणि इथे होतोय फलंदाज आउट. ठाणे जिल्ह्याची भाई होता होशान मनीष पाटील निखिल पाटीलची जान. मनीषची जान होता निखिलची जान. मनीषची जान होता निखिलची जान. समीर डावरे रवी निकम. तर नवीन फलंदाज कैश मैदानाकडे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या कैश धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या नुकसानवरती 26 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज सागर पुण्याच्या एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. डाऊन दी ग्राउंड स्टेट ड्राईव्ह चेंडूला करून काढला होता. आणि असं मी म्हणेन की सर सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्या मुलाखतीमध्ये आपण अनेकदा बघितला गेला की सेफ फटका कोणता, तर गोलंदाजाच्या आणि पंचांच्या डोक्यावरनं तो फटका सेफ असतो. कधीही मारा, त्या फटक्यामध्ये तुम्हाला रिस्क नसेल, त्या फटक्यामध्ये तुम्हाला जोखीम नसेल. आणि तुम्ही रिप्लेमध्ये देखील बघू शकता कशा प्रकारे तो फटका करून काढलाय. या समोरचा चेंडू होता, अगदी पंचांना देखील या चेंडूवरती झुकावं लागलं. सरळ ड्राईव्ह केला चेंडूला, पण खेळाडू लॉंग ऑनवरनं तैनात होता. आला आणि फेकी येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची संधी. फलंदाजाला व्हावं लागलं बाद. रन इन द बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी आता खाली आहे मात आणि फलंदाज झाला बाद. तर एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला जर्सी क्रमांक 17 एबी डिवरची आठवण करून देणारा हा खेळाडू आसिफ. हा चेंडू लाफ केला हवेत, मिस टाइम स्ट्रोक आणि आसिफ याला परतावं लागेल. समीर डावरे रवी निकम नेहमी सांगे त्याचं गुणगान. त्याचे गुणगान सांगे त्याचे गुणगान. त्याचे गुणगान सांगे त्याचे गुणगान. हे दोस्तांसाठी नवीन फलंदाज मोहम्मद मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आसिफ वरती खूप सारी जिम्मेदारी होती. खूप काळ मैदानामध्ये टिकला देखील होता. आणि जर विचार केला तर आसिफ याने वैयक्तिक धावा जोडल्या गेल्या त्या 12. स्ट्रायकर एंडला कैश 11 धावांची खेळी करून परतलाय आसिफ. एक चांगला खेळ पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये एक षटकार देखील ठोकला होता. पण त्यानंतर संघाला जेवढ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र अपेक्षानं सार्थक ठरला नाही. पुढचा चेंडू इथे अक्रॉस दी हँड, चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय प्रेक्षकाच्या हातामध्ये. बीट केला जाईल, फसवलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल. निर्धावच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 26 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. वारेट संघाचा कर्णधार आणि खांडपे संघाचा कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. वारेट हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय, पुन्हा एकदा फसवलाय. ही ताकद आहे गोलंदाजाची, कारण की या चेंडूवरती पाहायला गेलं तर रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारे चेंडू हाताळलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर शरीरापासून जवळून हा चेंडू निघून गेलाय. भाग्यशाली राहिला. अशा प्रकारच्या चेंडूंना अनेकदा एज बघतोय आपण, पण इथे मात्र फलंदाज नक्कीच असं म्हणेल की जीवनदान देखील मिळालंय. धावसंख्या स्थिरावली गेली 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा फसवलाय. एका जाग्यावरती उभं केलंय, एका जाग्यावरती थांबून ठेवलंय. तुम्ही जर शफल करून खेळत असाल तर तुमच्या पाठीमागून जे चेंडू म्हणजे लेग साइडनं जे चेंडू जात असतील त्याच्यावरनं तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण की अनेकदा शफल केल्यावरती चेंडू जे आहेत ते स्टमांवरनं जातात आणि निर्धावची मात्र इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी जवळ जवळ फलंदाजाने डॉट झाले ते चेंडू 5. एकच धाव दिली या षटकामध्ये. काय अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून. आणि
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 26. विजयासाठी 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असेल. आणि मी वळतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे, जिथे मात्र दोन्ही संघांचे कर्णधार असतील. एका बाजूला आईगाव देवी वारेट आणि एका बाजूला टीम खांडपे, जय हनुमान खांडपे संघ. यस, मी मनीषजी पाटील यांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. थँक्यू दिसे. दरम्यान माननीय श्रीयुत प्रवीणजी भोईर साहेब यांचं इथे आगमन झालं. तुम्हाला विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस, दोन्ही संघांचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स वारेट आणि एका बाजूला बजरंग खांडपे संघ. यस, मांडेवारांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. कॉलिंग कोण करणार? यस, खांडपे संघ. जय बजरंग अशी कॉलिंग आणि यस जय बजरंग. तर मी मांडेवारांना विनंती करेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस, वळतोय खांडपे संघाच्या कर्णधाराकडे. जय बजरंग कॉलिंग केली होती आणि जय बजरंग असा मात्र नाणेफेकीचा कौल पडला. काय निर्णय घ्याल सर्वप्रथम? फिल्डिंग यस, अगदी जर विचार केला ना तर पहिली मॅच ज्या झाल्या, पहिल्या मॅच मध्ये धावा तब्बल जमवल्या होत्या त्या 18 आणि 19 धावांचं आव्हान होतं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारची परिस्थिती आणि आता मात्र 27 धावांचं आव्हान आहे. म्हणजे लो स्कोरिंग तिन्ही मॅच ज्या आहेत, ज्या लो स्कोरिंग पाहायला मिळाल्यात. तर क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. यस, 40 ते 45. यस, वारेट संघ एक मातब्बर संघ आहे. प्रथमेश ठाकरे, तेजस ठाकरे ही बंधूची जोडी जी आहे ना, ती मॅच मध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करते. या बंधूच्या जोडीच्या विरोधामध्ये कोणते गोलंदाज आहेत जे परिपक्व ठरतील? यस, उमेश आणि चेतन यांच्यावरती जिम्मेदारी द्याल. त्यानंतर मी आणखी एक शेवटचा प्रश्न विचारेन. जय बजरंग सोनटके आयोजित ज्ञानाबाई स्मृती चषक 2022 मध्ये खेळताना कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे. खेळण्याची यस, नक्कीच वारेट संघाच्या कर्णधाराकडे वळतोय. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल हारलाय आणि नाणेफेकीचा कौल जर जिंकला असतं तर निर्णय काय असता? फिल्डिंग. यस, क्षेत्ररक्षण निवडलं असतं, पण आता मात्र तुमच्या फलंदाजी वाटियाला आली आहे. आणि फलंदाजी करताना कोणते असे फलंदाज आहेत जे कार्यकर्ते ठरतील? प्रथमेश ठाकरे, दीपेश, गणेश, श्रावण ठाकरे, तेजस ठाकरे. यस, नक्कीच म्हणजे ठाकरे बंधूची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला नक्कीच मिळेल. तर विनामूल्य ऑल दी बेस्ट. एक चांगला खेळ करा. तर नाणेफेकीचा कौल खांडपे संघाने जिंकलाय आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी वारेट संघाला. यस, यस, दरम्यान एक गोड बातमी. पप्पू 11 नांदेडने आयोजित रोहिदास मोती चषक 2022 या मैदानावरती 27, 28, 29 आणि 30 या तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये लॉट्स देखील इथेच याच मैदानात टाकले जातील. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. यस, मी आणखी एक विनंती करेल की जो प्रवेशद्वार आहे समोर, तिथे ज्या गाड्या लावल्यात, ज्या बाईक्स लावल्यात, त्या विनंती करेन खाली करा, कारण की तो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तो खाली असला पाहिजे. मी विनंती करेन सर्वांना. पुढचा चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडलने दिशा दिली. एक धाव अंकित केली जाते. एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. श्री गणेशा केला जातोय, खातं उघडलं जातं. पहिल्या चेंडूवरती योगेशाच्या बॅटमधनं एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. याचं जर विचार केला तर आव्हान छोटंसं आहे. 27 धावांचं आव्हान हे पार पाडताना दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. जयेश आणि योगेशाची जोडी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू इथे लॉफ केलाय. हवे चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक असेल आणि बघा चुकी झाली. चेंडू निघून जाईल डिक्लरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी. आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावर 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतीये 2 या आकड्यावरती. इथे मात्र झेल घेण्याची संधी होती, पण सूर्याची किरण डोळ्यावरती आली की काय
त्याच्या जोरावरती कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन सुटलं. बघा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता गोलंदाजाने कशा प्रकारचा चेंडू हाताला. चेंडू अप्रतिम होता. आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक निघून गेला आणि लेग स्लिपच्या रिजन मध्ये या सूर्याची किरण शेवटच्या क्षणी या डोळ्यावरती आली असतील. याच्या कारणामुळे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेकदा बघतो की खेळाडू मात्र गॉगल्स यूज करतात. त्याचा रिझन हा आहे. हा चेंडू चेंडू ते सरार होता पण दिशाहीन. वाईट चेंडू. पंचांचा इशारा येतोय एक धाव अतिरिक्त आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा दिली आहे. लगेच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता. फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. यस 21 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असेल. हा चेंडू इथे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये निघून जातोय आणि एका धावेसाठी आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. बघा क्रिकेट विश्वामध्ये 24 चेंडू मध्ये 24 धावा देखील रोखताना आपण बघितल्यात. इथे मात्र महापुली संघ तो चित्र पुन्हा एकदा दाखविल का अनगावच्या विपक्षामध्ये की अनगाव एक संयम ठेवेल, कॉन्सन्ट्रेशन करेल. ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये चालू आहे, ज्या प्रकारच्या खेळाची गरज आहे तो खेळ दाखवून मैदानामध्ये विजयश्री आपल्या नावावरती करेल का? ही काची उत्तरे कोणता संघ देईल बघावं लागेल. आसिफ पुन्हा एकदा सज्ज होत आहे आपल्या जादूमय गोलंदाजीवरती. यस इथून जर आसिफ याने विकेट घेतले तर नक्कीच मी म्हणेन मॅच मध्ये पलटवार करू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा आसिफ सज्ज होतोय. 5 धाव संख्या फलकावरती पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 4. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश. हा चेंडू अगदी शरीरावरती जाऊन आदळला. वेगवान चेंडू होता आणि त्याच्या जोरावरती पंचांचा इशारा येतोय. बॅटची एज घेऊन एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 या आकड्यावरती. स्टेबल आहे संघ अनगाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली आहे. चांगली ड्राईव्ह पाहायला मिळाली होती. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचाचा इशारा आलाय. षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. अगदी बिनबाद 7 आणि आता मात्र ज्या 2 धावा पेनल्टीच्या होत्या त्या मात्र ऍड केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर. टीम आपोली लक्ष द्यायचंय 9 बिनबाद 9. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल बघा. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचते 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. म्हणजे बॉल टू बॉल इक्वेशन आली आहे. वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे तर इर्शाद गोलंदाजीवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. दरम्यान सोनटके गावचे प्रतिष्ठित व्यक्ती माननीय श्रीयुत विलाजी शेलार साहेब यांचं इथे आगमन झालंय. तुम्हाला विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीवरती इर्शाद सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन. हा चेंडू इथे चांगला होता आणि टप्पा पडल्यानंतर निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बीट केला जातोय. फसवलं गेलंय. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकता कशा प्रकारचा हा चेंडू हाताळला. फिंगर स्पिन केला होता चेंडूला.
टप्पा पडल्यानंतर दिशा देखील बदलली गेली आहे, काटे बदलले आणि निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अरबाज पटेल यष्टिरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगलं यष्टिरक्षक त्याच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळाडू तैनात असेल, एकदा अंकित केली जाते. एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. बघा अनगाव संघाला मी एकच म्हणेन की शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जाऊ नका. जर शेवटच्या षटकापर्यंत मॅच गेली तर दोन्ही संघ स्टेबल असतात, मग ते काहीही समीकरण असू द्या. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं अगदी 44 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू मध्ये फलंदाज जे पुढे होता, पण 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आलं तेव्हा गोलंदाजाने मात्र काटे बदलले आणि गोलंदाजाने मॅच जिंकली होती. म्हणजे शेवटच्या क्षणी गोलंदाजाने बाजू मारली होती. म्हणजे म्हणून मी सांगेल की शेवटच्या षटकापर्यंत जर मॅच घेऊन गेले तर मॅच स्टेबल होते, कारण की 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 5 धावा हे समीकरण कठीण असतं त्यावेळेस. हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, अपील देखील केली होती आणि दरम्यान माननीय श्रीयुत शुभागमन होत आहे मुकेश भांगरे साहेब यांचं. यस, वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे नानाभाई स्मृती चषक 2022 मध्ये. यस, एक धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 11. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. काय गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारची गोलंदाजी अनगाव संघाकडनं झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र भापोलीकडनं पाहायला मिळते. म्हणजे जशाच तसं टीट फॉर टॅट उत्तर दिलं जात आहे. तुम शेर तो हम भी सव्वा शेर है असं दाखवलं जातोय आणि टीम वारेट आपला चेंडू चॉईस करायचंय. ओके, हा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅटच्या फेस मध्ये वारंवार झगडतायत लढतायत फलंदाज, पण बॅटच्या फेस वरती काहीशे चेंडू येत नाही आणि त्याच्या जोरावरती मात्र धावसंख्या फळकावरती मंदगतीने का होईना बूंद बूंद से सागर भरता है उसी तरह से एक एक रनों से मंजिल बढ़ा रहे दोनों भी बल्लेबाज. असं एका गोष्टीकडे जर लक्ष केलं, रना येत नसतील पण विकेट देखील पडलेली नाहीये. धावसंख्या 12. 13 चेंडू आणि विजयासाठी 15 धाव्यांची गरज असेल. ही मॅच मी म्हणेन की एक क्रुशल मोमेंट वरती जाऊन पोहोचेल ही नक्कीच. दरम्यान एक गोड व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत सुधीरजी अधिकारी साहेब सोनटक्के यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. यस, एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळवली जाते आणि धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3. विकेट देखील मैदानामध्ये गेलेले नाहीयेत, म्हणजे ही देखील एक जम्याची बाजू असेल अनगाव संघाची. माफ करा, 4 आल्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आणि मी असं म्हणेन की हा खूप जास्त इम्पॉर्टंट षटक असेल. यस, मैदानामध्ये पाण्याची गरज असेल तर पाणी पोहोचवा. तोवर देऊयात डीजे निखिलांना एक सुवर्ण संधी. धन्यवाद डीजे. बघा, असं म्हटलं जातं ना की तुम्ही फेमस नका हो, सर्वांच्या मनावरती राज्य करा आणि नानाभाईने तेच केलं होतं. म्हणून हा गाणी देखील वाजवला जातोय की ठाणे जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे नानाभाईचं नाव नाही. खऱ्या अर्थानं हा गाणं त्या प्रकारचं आहे
यस, त्या प्रकारची कामगिरी देखील होती आणि त्यांची आठवण, त्यांची गोड आठवण म्हणून ज्ञानाबाई स्मृती चषक ही टुर्नामेंट देखील राबवली गेली. यस, जय बजरंग सोनटक हे आयोजित एक भव्य दिव्य आयोजन केलंय. अगदी मी जेव्हा विचारलं गेलो ऑर्गनायझर्सला की ही टुर्नामेंट राबवण्याच्या पाठीमागे किती दिवसांचं स्वप्न होतं, तर स्वप्न खूप दिवसांचं होतं, पण टुर्नामेंट राबवले फक्त 8 दिवसात. 8 दिवसामध्ये हा टुर्नामेंटचं नियोजन केलं, 8 दिवसामध्ये संघ जमा केले आणि सगळं नियोजन आयोजन करून 8 दिवसामध्ये हे टुर्नामेंटला रंग लावलंय. म्हणजे विचार करा, या टुर्नामेंट राबवण्याच्या पाठीमागे किती मोठी मेहनत जोडली गेली, किती मोठी तडजोड केली आहे. आणि खऱ्या अर्थाने मी खरंच धन्यवाद म्हणेन की अप्रतिम टुर्नामेंट राबवली गेली. चला मॅच चालू करा. विजयासाठी 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 14. 12 चेंडू 14 धावांची गरज. आणि हा षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असेल तो दोन्ही संघांसाठी. आणि गोलंदाजीवरती सज्ज होतोय गोलंदाज मोहम्मद. या षटकामध्ये खूप सारे उत्तर दडलेत. जर हा षटक मध्ये कमी धावा आल्या तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये अनगाववरती प्रेशर असेल. आणि जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या, अनगाव संघाला इथे एक चान्स घ्यावा लागेल, इथे एक संधी निर्माण करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि इथे मी असं म्हणेन की हंडी नाहीतर मुंडी करूनच दाखवावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. हा चेंडू उडवलाय हवेत. मिस स्ट्रोक. मोहम्मद स्वतःच्या बॉलमध्ये कलेक्ट करतो की काय, पण झेल कठीण होती. एकदा अंकित केली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि फेकी पर्यंत 2 धावा या कंप्लीट करतात. आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती 15 या आकड्यावरती. यस, या षटकामध्ये रिस्क घ्यावी लागेल दोन्ही संघांना. यस, बघू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला मोहम्मद याने. यस, चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली होती आणि बॅटच्या फेसमध्ये तेवढ्या प्रकारे आला नव्हता. त्या कारणामुळे फक्त चेंडूला उंची लाभली. पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू भाग्यशाली राहिला फलंदाज, कारण की हा चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये देखील जाऊ शकला असता. आणि त्यानंतर महापोली संघ चुकी नाही करणार हे ठाऊक आहे. धावसंख्या 2च्या आकड्यावरती जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असेल. मोहम्मद पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल योगेश. येस, वैयक्तिक 5 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळतो योगेश. हा चेंडू इथे तीक्ष्ण होता, चिवट होता आणि ही मोहम्मदची ताकद आहे योगेशच्या विरोधामध्ये. निघून जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यस, जर योगेशचा विचार केला तर 7 धाव्यांवरती खेळतोय. अगदी चेंडूंना फेस केलाय तो 8. आणि जयेशचा जर विचार केला तर 6 चेंडूंना फेस करून खेळतोय वैयक्तिक 4 धाव्यांवरती. यस, बघा हा षटक काय इम्पॉर्टंट म्हटलंय त्याचं रिझन देखील तसंच आहे, कारण की या षटकामध्ये कळेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू उडवलाय जसा बॅट मध्ये कनेक्ट झाला. थँक्यू दिसई. बघा तुम्ही जेव्हा रिस्क घ्याल ना, असं यस, आपण तो सिरीज देखील बघितली होती हर्षद मेहता, त्याच्यामध्ये देखील त्याचा डायलॉग होता रिस्क है तो इस्क है. रिस्क घ्याल तर तुम्हाला नक्कीच एक तर सक्सेस एक तर झुकावं लागेल. आणि इथे मात्र ती रिस्क घेतली आणि त्या रिस्क मध्ये सक्सेस मिळालाय. म्हटलं होतं या षटकामध्ये कुठेतरी एखादा मोठा फटका शोधावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू इथे हवेत आणि झेल कलेक्ट करतोय. विकेट क्रमांक पहिला. मॅच अभी भी बाकी आहे. हिम्मतवाला लई दिलवाला होता हो साऱ्यांची जान. हिम्मतवाला लई दिलवाला हो. यस, मी पुन्हा एकदा विनंती करेल, आपला जो प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार आहे, एंट्री गेट, तिथे जी बाईक आहे उभी, मी रसिक प्रेक्षक याला हात जोडून विनंती करतोय. यस, क्रिकेटचा मोतीबिंदू काय तर रसिक प्रेक्षक वर्ग आहे. आणि खरंच आम्हाला हे देखील बोलायला थोडंसं वाईट वाटतं, पण विनंती करेल, कारण की आपल्यामुळे या टुर्नामेंटला कुठच्या प्रकारचं गाळबोट लागतं कामा नाही, याच्याकडे दक्ष द्या. धन्यवाद रसिक प्रेक्षक माई वर्ग.
धन्यवाद. तर वळतोय मॅच कडे पुन्हा एकदा. धावसंख्या फळकावरती जोडली गेली ती तब्बल 21 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर पलटवार काय असतो, कमबॅक काय असतो ते मात्र मोहम्मदने दाखवून दिलंय. पुढच्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. गोलंदाज सज्ज. हा चेंडू हो 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 बगावत तेवढं कमी. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न के जवाब उत्तर से, और मोहम्मद तुम्हारे गेंद के जवाब मेरे बल्ले से देते हुए विजयाचा हा फटका. थँक्यू दिसे.